शाळा खरी ग्रंथाचा शेवट कळस अध्याय होता ना, आणि ग्रंथ रसभरीत पूर्ण झाला. पद्धजीवाला मुक्तीचा अनुभव आला. हृदयामध्ये ब्रह्मरस पोहोचविला व विचारद्वारे. हा शब्द सुंदर आहेत माऊलींचे, अनमोल आहेत. हा ठेवा सुखाचा आहे, हा प्रत्यय हृदयाचा आहे, हा विश्वास वेदावरचा आहे. हे बुद्धीचं मिलन ईश्वराचं आहे, ऐक्य आत्म्याचं आहे आणि अखंड तत्वाचं आहे. हे भाग्य साधकाचे ज्या ठिकाणी 18 वाद्या शेवटचा सार माऊलीने सांगितला. अजरणा मोक्ष दिला, 700 श्लोकाचा भावार्थ झाला, जे सिद्धांत आहे तो पटवून दिला, जे साध्य ते बुद्धीत आलं, मन राम झालं. हे माऊलीचं मनोगत पूर्ण केलं. जगाचं कल्याण झालं, शब्दाचं स्वारस्य हृदयात आलं, ओवीचं फळ बुद्धीनं घेतलं आणि बुद्धीनं आम्हाला प्राप्त झाली. हे स्वारस्य आहे त्या ग्रंथाचं. कळालं? हो माऊली. ग्रंथाचं होत की बुद्धी आम्हाला जो भेटती तो प्राण कुठे जात नाही. नरकाला, चंद्रलोक, इंद्रलोक, ब्रह्मलोक, कोणतं माती लोक सगळे संपले. त्या ज्ञानानं त्या जीवाला ब्रह्मरूपता आली आणि लोकांतर संपलं. म्यूट झाले माऊली. माऊली म्यूट झाले. म्यूट झालात. ओवीचं सामर्थ्य काय आहे, ओवीचं रहस्य काय आहे, ओवीचं वैभव काय, ओवी का निर्माण झाली, कुणी केली, कशी झाली, कुणाच्या कामी आली, साधकाची कुणी केली, ज्ञानोबा का केली, जीवाचं दुःख जावं, बंधनातून बाहेर अंतःकरण यावं आणि मनानं रामाचं दर्शन व्हावं, सुखात अंतःकरण भिजावं. हे कळून घ्या प्रत्येक जण. बाकी संसारात हाताने यायसारखं काहीच नाहीये, म्हणून धडपड नाही करू नका, नाही करू नका. अति परमार्थ करावा, भाग्यवान असतो तो. संत सेवा, संत चरण, सद्गुरु कृपा, संत सत्संग आणि श्रवण भक्ती अफाट करा. त्यामध्ये मन तृप्त होत, अज्ञान समाप्त होत, हृदय पावन होत आणि ईश्वराशी मिलन होत. आतल्या रामाचं दर्शन आतच होत, वृत्ती आतच थांबते. ते आला शिवत नाही, जगाला बघत नाही, शब्दाकडे बघून रुसत नाही, तिथं विकार होतच नाही. ते हृदय रामरूप झालं. हो माऊली, साष्टांग दंडवत. हे यासाठी आपण खाली यावं. आता जायचंय, हे पडणारे लक्षात घे, सावध व्हा. आता हे पडणारे बिल्डिंग काय करायचं आता? त्याचं स्मरण, त्याचं प्रेम, त्याची जाणीव, त्याचं ऐक्य, त्याचा संबंध, त्याचा अनुभव, त्याचा बोध, त्याची प्राप्ती, त्याची स्थिती, त्याची अनुभूती, एवढं. हो माऊली. सुंदर शब्द रचना येते. सांगा बरं माहित आहे काय करा म्हणलं नाही त्याची. सांगा जगून तेवढं सांगा, माहित आहे बोला. नाही लिहिलं माऊली, मी ऐकत बसलेलीच नाही. त्याची अनुभूती त्या परमात्म्याची, नात्याची नाही, जगाची नाही, देहाची नाही, जगाची नाही, सुखदुःखाची नाही, विषयाची नाही, कुणाचीच अनुभूती नको देवा. तुला वाचून कुणीच नको. प्रत्येक कुणीच
मागणे तुझ्या चरणाला पांडुरंगा. तू हवा वरतीत आणि मी जाऊ, मी पण जाऊ दे आणि तुझं मिलन होऊ दे, तुझी अनुभूती भोगू दे आणि बुद्धीनं तुला आलिंगन देऊ दे. एवढं देशील ना रे विठ्ठला. कारण देह पडणार तुला माहिती, पण तुझी ओळख होऊ दे, नो बिल्डिंगला पाडून दे. हो माऊली. पडणारच पडणारच आहे. तुझं दर्शन घडणारच आहे, तुझं ऐक्य भोगणारच आहे, बुद्धीला तुझं मिलन होणारच आहे, मी अनुभवात जाणारच आहे, माझे वृत्तीराम होणारच आहे. देवा एवढं घडणारच आहे. संतांची कृपा झाली काय कमी आहे. गुरुचं वैभव आलं कुठं अज्ञान आहे. ओवी आलं देहात गेली कुठं देहाचं मान आहे. वाव माऊली खूप सुंदर. हो माऊली. आर चिंतन छान आहे आपलं. माऊलीच लई छान आहे आमची. हो माऊली लई छान. खूप सुंदर सांगितलं माऊली. आता अनुभूती फक्त ना कशाची तुझीच परमात्मा. आणि 69 ओवी माऊली. 68 चालू आहे ती कळायला हा नाही. ते सांगतो म्हटले माऊली प्रमेय वगैरे ते. हो माऊली. शब्द कैसा घडीजे प्रमेय कैसे पा चढीजे. आवडे अनुभव म्हणतात देवा पांडुरंगा, तुझं ज्ञान तुझं स्वरूप तुझं ऐक्य भोगायचं होतं. 4 वेदाचं ज्ञान जगाला द्यायचं होतं. जीवाला स्वरूपाकडे न्यायचं होतं. बुद्धीला ब्रह्म करायचं होतं. पण हे कोण तू सोडवलंस. सहज ओवीला मनातून काढलंस. ओवी लिहिल्या गेली, ग्रंथ तयार झाला आणि जीवाला तो पकडता आला. शब्द कसे घडले, ओवी कशी झाली, अलंकार कसे घेता आले, त्या शब्दामध्ये वेद कसा भरता आला, त्या जीवाने कसा धरला, बुद्धी कशी पावन झाली, ते शब्द प्रमेयानं कसे जुटले, त्या शब्दातून सिद्धांत कसा घडला, दृष्टांत कसे रचले आणि ते शब्द हृदयात कसे पोहोचले, हृदयातला राम कसा प्रगट झाला, ते भाव कसा संपून गेला, वेद कसा सहज आला, जीव राम कसा झाला हे मला माहित नाही. पण ओवी तयार मी केली, मराठी भाषा सहज आली, ओवी प्रमेयाने युक्त झाली, दृष्टांतानं लखलखीत झाली, बोध हृदयात गेला, साधक सावध झाला आणि सिद्धांताचा परिमाण केला आणि बुद्धीला ब्रह्मत्व आलं. हे सहज केलं तेव्हा तुमच्यामुळे झालं. तेव्हा तुमच्या दंडवत माऊली. दंडवत माऊली. बापरे. दंडवत माऊली. खूप सुंदर माऊली. बरा तुमचा. मला तर तो वेळ सांगायचा होता. ओवी मराठीत आणायची होती. ते शब्दातून मोक्ष द्यायचा होता. अलंकार कसे घडवू, सिद्धांत कसे प्रगट करू, दृष्टांत कसे मांडू, जीवाला अज्ञानातून कसं बाहेर काढू, हृदय समाधान कसं करू, वृत्तीला शांत कसं करू, बुद्धीला ब्रह्म कसं करू, हा मोठा प्रश्न होता माझ्या पुढं. पण सहज लिहिलेलं तुम्ही करून घेतलं. माझ्या गुरुबंधूने करून दिलं. माझ्या कृपेचं भांडवल सुटलं आणि प्रमेय पटापट जमले. शब्द हातून आले, ओवी सहज घडली, सिद्धांतानं भरभरून गेली आणि जीव ब्रह्म झाला. अलंकारानं वाक्य भरून गेलं, मन जावत झालं, बुद्धी बोधात आली, शब्द सहज उकलले, ओवी सहज बनली, जीवानं ते झेलली, हृदयात ती गेली, तिथला राम प्रगट झाला. अज्ञान भस्म केलं आणि बुद्धीला ब्रह्मत्व दिलं. हे माझ्या गुरुचं वैभव जगाला वाटलं. जगाला बापरे माऊली. साष्टांग दंडवत. खरंच आहे. हो, ते कसं सांगावं मी, शब्द कसं ओळखावं आम्ही. पात्र काय आमची नाही, अपात्र करून तुम्ही पात्र करून घेतलं. किंवा मी तुम्हाला सांगायची, बोध तुम्हाला द्यायचा, अज्ञान तुमचं काढायचं, मन विसराकडे धाडायचं, बंधन सोडायचं,
जीवन मुक्तीच्या घरात नांदायचं, आनंदाला भोगायचं, जगत भावाला टाकायचं, स्वरूपाला बघायचं, आरोप व्हायचं, देहातून निघायचं, ब्रह्म व्हायचं, रामाकडे जायचं, आत्मरंगात रंगायचं, आपल्या रंगाला खेळायचं, सुखात नांदायचं, दुःखाला टाकायचं, अनुभवात बसायचं, देहाला सोडायचं. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. अलंकार म्हणजे काय ते नेणे. एका ओळीवर 100 वाक्य झाले. हे पावन झालं माझं मन, डोळ्यात पाणी आलं. हो माऊली. काय बोलू, अवस्था बिकट असते आमची. प्रारब्ध नाना रीतीने तपासणी करते आमचं. परीक्षा देते मिनिटाला प्रारब्ध, तरी वाई वेद बोलते, म्हणून हृदय भरून येतं. हो माऊली. माऊली एका शब्दात खरंच माऊली 100 कमीच होते माऊली. एवढे सुंदर होते. एका ओळीला 100 वाक्य. अद्भुत किमया आहे माझ्या माऊलीची कृपेची. अद्भुत आहे. कोणाला मान्य करू कुणी का न करू, मला देणं घेणं नाही जगाचं. मला जगाचं देणं घेणंच नाही. माझे साधक ऐकतात, सुंदर अनुवाद करतात, माझं हे कुटुंब आहे, त्यांच्यावर मी खुश आहे. बस. मला कडेयाचे बाहुले, चालविल्या सूत्राचे निसाले, तैसा माते दावित बोले स्वामी तो माझा. तैसा माते दाविता बोले स्वामी तो माझा. माझा स्वामी, माझे गुरु निवृत्तीनाथ. त्यांना बोलविलं, वाणी बोलली. सूत्रे भावल्याची दोरी, दोरी भावली नाचती, पण नाचणारा माग दोर आवडतो. पण भावली नाचती, पण त्याने वडल्यामुळं मी बोलतो त्यांच्या कृपेमुळं. हो माऊली. किती छान. मस्त रूप केलं. चला खाली या. स्वामी तो माझा. या लागी मी गुणदोष, विशी क्षमा विना विशेष. माझा गुण दोष बघू नका. मी त्यांना बोललो, माझा गुण बी नाही, दोष बी नाही, चूक बी नाही, बरोबर बी नाही. माझ्या गुरुच आहे, म्हणून मला ताप बी नाही, मला भीती बी नाही, आणि मला दोषाची काळजी बी नाही. कारण बोलविता धनी वेगळाच. माझे गुण दोष बघू नका. माझा स्वामी तो, माझा नाथ आहे, माझा गुरु आहे. त्यांना बोलवले, मग काय गुण दोष मला माहित नाही. त्यांना बोलवला, मी बोलतो. कवी झाली, तुम्ही वाचा, मुक्त व्हा. एवढंच कळतं. मला गुण दोष कळत नाही. माऊलीचं गोई आहे. कशाचे गुण दोष? परब्रह्माचा अवतार माझी माऊली, सुखाचा अवतार माऊली, आनंदाचा आविष्कार माऊली, व्यापकतेची अनुभूती माऊली, सुखाची सावली माऊली, चैतन्याची शोभा म्हणजे माऊली. साष्टांग दंडवत माऊली. खरंच गोविंदा, काय माऊली बोलवती. आळंदीला किती जाते, दर्शन होतात, सिद्धपीठात जाते. कधी कधी निवांत बसले करते माऊली. बोलवतात, सिद्धपीठात नेतात. त्याचं काम झालं. माझे साधक पटापट आले. माझी चरित्र गाडी घेण्या विशेष. जे मी संजात ग्रंथलो देख आचार्यो की. जे मी संजात ग्रंथलो देख आचार्यो की. या ग्रंथात जे जे बोलतो, जे प्रमेय मांडले, जे सिद्धांत घडवले, जे ओवी लिहिली, जी गीतामध्ये आली, जो वेळ प्रगट केला, जीवाला मुक्ती दिली, ते कुणामुळे झालं? आचार्यो की. माझे आचार्य, माझे सद्गुरु, माझे निवृत्तीनाथ. त्यांना बोलवलं, मी बोल. त्यांच्याकडनं आलं, मी टाकलं. त्यांना सांगितलं, ओवीत आलं. त्यांना सांगितलं, मी लिहिलं. म्हणून माझ्यातला गुणदोष बघू नका. माझे गुरु चुकत नाहीत, वेद कमी पडत नाही, ओवीतून बद्धता राहत नाही, जीवाची मुक्ती हालत नाही, आणि जीव यमाकडे जात नाही. प्रॉमिस. साष्टांग दंडवत माऊली. आचार्य की. माझा गुण दोष काहीच नाहीये. मी ओवी चुकली तर मला गुण नाही, दोष नाही. कारण माझ्या अंतःकरणामध्ये प्रेरणा करणारे, वेदाला माझ्याकडे पाठवणारे आणि मला स्फुरण करून ओवीला तयार करणारे माझे आचार्य, माझे सद्गुरू, माझे बंधू निवृत्तीनाथ आहेत. म्हणून मला गुण बी नाही, दोष बी नाही, आणि माझे गुरु चुकत पण नाही. की मला गॅरंटी आहे, मला भरोसा आहे. म्हणून माझे गुण दोष बघू नका. माझं वैभव गुरुच आहे.
अशी माऊली बोलली. चला आचार्य की आणि तुम्हा संताची आसवे आणि आणि तुम्हा संताची आसवे जे उणिवेसी ठाके उभे ते पूर्ण नोहे ते लोभे तुम्हासीच कोपे. संताची आसवे, संताच्या सभेमध्ये मुखातून वेदांत निघतो, हृदयाचा भगवंत प्रगट होतो. तिथं उणी नसतीच आहे, उणी बघूच नाही. ह्या संताच्या सभेमध्ये जे बी काही वाणी निघल, जे बी काही ओवी बनल, त्याचा भावार्थ बुद्धी थांबल, ती बुद्धी रामाकडे जाईल. अशी संताची सभा असती, श्रेष्ठ असती. तिथं गुण नसतो, तिथं लाभ असतो, ब्रह्मलाभ असतो, असं माऊली बोलतात. किती छान माऊली, सुंदर. खरंच वाव. संताच्या सोबत ब्रह्मलाभच असतो माऊली. कसं हृदय भरून देव पाणी आपोआप येते ते. हो माऊली. एवढं ते एवढं आम्हाला रोज हा लाभ मिळतो, आम्ही किती नशीबवान आहेत. माशीचं कोप आहे. तुम्हाला सांगतो, रागवू नका, कोपू पण नका माझ्या. कारण मी सांगतो, संत कृपाळू मायबाप असतात, ते चुकत बी नाही, आशा बी धरत नाही, तिथं स्वार्थ पण नसतो. ते फक्त जीवाच्या कल्याणासाठी मुखातून शब्द येतात आणि बुद्धीचं परिवर्तन होतं आणि अंतरंगामध्ये हृदय जातो, अंतःकरण बाधित होत आणि ते तो क्षण भक्तीचा, तो लाभ त्या सुखाचा, तो अनुभव त्या रामाचा, तर ओवीच्या माध्यमातून, श्रवणाच्या साधनातून, गीतेच्या श्लोकातून सहज ही साधना साधकाची पूर्ण होती. ही ओवी मराठीत आली, साधकाची दिवाळी झाली. इथं उणी बघू नका, दोष बघू नका, कारण माझ्या गुरुचं वैभव आहे. इथं गुण नाही, इथं दोष नाही, इथं उणीव नाही, इथं काहीच कमी नाही, कारण माझ्या गुरुचं वैभव आहे, असं माऊली बोलली. हो माऊली, खरंच आहे. खूप सुंदर आहे बेटा, खूपच छान आहे. चला, ती उणीवीस तुम्ही संताची आसवे जे उणीवीसी ठाके उभे ते पूर्ण होय ते लोक होय तो मासेचं कोपे जे तुम्हाला कोपणार का. खूप संत कृपाळू असतात, प्रेमळ असतात, ते तुमच्यावर कधीच रागवणार नाही. जरी राग आला तर तुमच्या स्वार्थासाठीच, तुमच्या कल्याणासाठीच असतो. म्हणून तुमच्या सार्थकासाठी संत भेटतात. त्यांच्या वाणीतून जे निघतं ते तुमचं लाभच होणार आहे, तुमचा लोभ जाणार आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक साधकानं लाभ होणारे, आत्मलाभ, लोभ जाणारे. हो माऊली, अगदी फळ आहे, त्या ओळीचं फळ आहे. लोभ जातो, लाभ होतो, आत्मलाभ. चलो पुढे आपण 72 पर्यंत आलो. धन्यवाद. हो माऊली. हो माऊली. 25 आता होते लवकर, काही नाही आता अवघड नाही. चला, शिवतया हे परिसे लहोत्वाची अवदसे न मुखी जे आयसे ते कोण्या बोलू, न मुखी जे आयसे ते कोणा बोलू. लोखंडाला परीस लागलं तर लोखंड सोनच होणार, पण लोखंड सोनं झालं नाही तर दोष परिसाचा नाही. लोखंड सोनं होतच, पण संबंध परिसाचा झाल्यावर लोखंडाला संबंध तांब्याचा झाला, दगडाचा झाला तर सोनं होत नाही. तसा ओळीचा संबंध हृदयाला झाला, जीव ब्रह्म होतच. लोखंड आणि परीस चिटकलं तर सोनं होतच. सोनं होणार नाही असं बोलूच नका. हो माऊली, साष्टांग माऊली, कोटी कोटी प्रणाम. सुंदर. बापरे, सिबती आला की परिसे, परिसाला लोखंड शिवलं तर ते सोनं होणार नाही का. आणि जर सोनं झालं नाही तर परिसाचा दोष नाही. पण सोनं होत नाही असं आयुष्यात कधी घडलंच नाही. पण संतांच्या संगतीत, श्रवणाच्या भक्तीत, वेदाच्या शक्तीत, ओवीच्या रसात परमात्मा प्रगट होतो.
त्याला बोला वाक्य आहे. डबल सांगताय त्याला भाविनेत काच. श्रवणाच्या भक्तीत, किंतु वेदाच्या शक्तीत, ओवीच्या रसात परब्रह्म प्रगट होतोच. यस कस काय माहित आहे? माऊली एखादं दुसरं दोन वाक्य बोलू शकते, त्याच्यापेक्षा जास्त येत नाही हो माऊली, काय करू. हो तेही आहे माऊली. अंग ठाकावे मग ही गंगा जरी नोहावे ते तो काय करी. ओळ म्हणजे साधा ओढा छोटा, गावात वाहणारा गावठी. त्यानं आपलं अंग गंगेपर्यंत नेऊन पोहोचून टाकावं, मग तो ओढा राहत नाही, गंगा बनतो. त्याला ओढा कोणी म्हणत नाही. तशी बुद्धी श्रवणाच्या माध्यमातून भगवंतापर्यंत पोहोचावी आणि ती बुद्धी ईश्वरात एक व्हावी, त्याला जीव कोणी म्हणत नाही. खूप छान माऊली. काय शब्द आहेत, काय वाक्य. छोटा ओढा गावाला वाहतो, गावाच्या बाजूनं. त्याने गावाला सोडून बाहेर निघावं गावाच्या, पण गंगेकडे जावं. गंगेत सोडून द्यावा अंग, मग गंगा ओढ्याला आत घेते. ओढा नाव जात, ओढा गंगा होतो. तसं बुद्धी देहाला सोडावी, चिंतनात यावी, ओळीला पाहावं, ओळीचा रस घ्यावा, मन राम व्हावं, परब्रह्म व्हावं, देहातून बुडतीने बाहेर निघावं, त्या श्रवणात राहावं, ओळ घ्यावा आणि मनाने ब्रह्म व्हावं. मग त्या बुद्धीला देह बुद्धी म्हणत नाही, ती बुद्धी देहात उरत नाही. त्याला जीव भाव उत्पन्न होत नाही, ब्रह्मभाव संपत नाही. हो माऊली. काय सांगता येतं बेटा, छान आहे ही ओवी, पण किती बोलू तुम्हाला. मला 1800 कडे जायचंय, याच्यावर 1 तास बोलता येत नाही. असं नाही, सिद्धांत आहे. ओढ्यानं आपलं अंग गंगेत टाकून द्यावं, स्वतःला झोपून द्यावं. तसं बुद्धीनं रामाला प्राप्त करावं, ह्याला सोडून द्यावं. ओढा गावात वाहतो, गावाच्या बाहेर जावं, वाहत वाहत गंगेकडे जावं, गंगेला मिळावं. गंगा आत घेती, ओढा नाव जातं, गंगा पवित्र होती, ओढा पवित्र नसतो. हो माऊली. अष्टांग माऊली. सुंदर आहे बेटा, किती बोलावं माऊलीनं. तोंडाला फेस येतो सांगू तुम्हाला, केवढं आवाज ज्ञान आहे त्या माऊलींचं. आपण मांडू तरी शकतो का? आपली बुद्धी कमी पडते. एवढं आघात आहे आमची माऊली, नाही सांगू शकत त्यांचं ज्ञान. नाही मांडू शकत तुम्हाला, तुमच्या पशी आम्ही नाही मांडू शकत. ओहळे हेच करावे जे गंगेचे अंग टाकावे, मग ही गंगा जरी नोहावे तो काय करी. गंगा ओढा होत नाही का? होतच, पण त्यानं गंगेत आपल्याला मिसळून टाकावं. तसं बुद्धीनं ब्रह्माला एकरूप व्हावं. परमात्मा आतच आहे, तिनं अंतर्मुख व्हावं, जडाला सोडून द्यावं, विवेकामध्ये यावं आणि सद्गुरूच्या चिंतनात जीवन संपवावं, वेदाचं रहस्य भोगावं, अज्ञानातून तिनं बाहेर निघावं, चटकन प्रकाशात यावं, त्या सदुपायाला तिनं धारण करावं, आत्मरंगात रंगून जावं, वेदाचं ज्ञान बुद्धीनं खेचावं आणि देहाचं भान नसावं. व्यवहार करताना तिने शुद्ध व्हावं, व्यवहारातून अलिप्त व्हावं, इंद्रियाला सोडून द्यावं, व्यवहाराला बघत राहावं, व्यवहाराचा संबंध सोडून द्यावा, त्याला ज्ञानी महात्मा म्हणावं. हो माऊली. नाही समजलं का? हो माऊली, समजलं. समजलं माऊली. अष्टांग खूप सुंदर सांगितलं. समजलं. बोध काही साला नाही आपला. जेव्हा हृदयामध्ये बोध थांबतो, अज्ञान संपत, मन रामामध्ये विलय पावत, दोघांचं ऐक्य होत, व्यवहारातून मन बाजूला जात, रामाचं सुख घेत, देहभान संपत आणि तेव्हा ते आपलं आत्ममिलन होत. तेव्हा ते व्यवहारापासून ते अलग होतो, तो जीवात्मा परमात्मा बनतो. व्यवहारात तो पाहतो, व्यवहारातून अलग होतो, कारण तो रामरूप होतो. ते व्यवहाराचा साक्षी होतो, व्यवहाराचा संबंध जातो, तो मुक्त होतो, तो मुक्त होतो.
साष्टांग दंडवत माऊली. खूप सुंदर. काय व्याख्यान आहे ती पारस्वार. बापरे बाप बोलले बा, विचारता सोय नाही. खूप सुंदर माऊली. आता शब्द कसे येतात तुमच्याकडे, कसे जातात. तुम्हाला रोज एक बिना पैशाची किंमत नाही तुम्हाला लोकांना. आहे माऊली, खरंच किंमत नाही. किंमत आहे माऊली. असं कसं? लाखो लोक मुक्त व्हावे या शब्दात. खरे. लाखो लोकांचा उद्धार व्हावा. कोटी लोकांकडे ज्ञान जातं, तत्मक पुराण होतो. पण सगळा भंडारा त्या पोट्याकडेच. कुठं गेले ऐकायला सांग म्हणलं, काय ऐकलं? स्वबड बंद होतं त्या बायाचं. अरवान मिरवान भात हिरवा. अरवा मिरवा भात हिरवा. खरे. सांग बरं काय ऐकलं? त्या घुरटेश्वराच काय ध्यान, तुला काय कळलं? ते चोट्ट ते फाटून निघावं. आम्ही खोटं बोलत नाही, तुम्ही रोजचा अनुभव देतात. हो माऊली. आम्हाला काय पाप करायला बसून टाकण्याची. पण जर तुम्हाला काही दोन शब्द मिळाले तर आम्हाला सांगावे तुम्ही. आम्ही कुणाचं पाप घ्यायला रिकामी नाही. आम्हाला काय करायचं कुणाचं पाप? एका म्हणतात पण जिथं वेद आहे तिथं कोणी थांबत नाही, जिथं कल्याण आहे तिथं कोणी रमत नाही, जिथं मोक्ष मिळतो त्याला कोणी किंमत देत नाही. नका देऊ. पण हे तळमळीने मन बोलतो आम्ही, निंदा नाही कुणाच. लोक म्हणतात असं कसं बाबा त्यांचं काय, असं कसं? खरं बोलतो आम्ही. तिथं खरं वैभव आहे, तिथं एका कवीला 100 वाक्य निघतात, तिथं संख्या वाढत नाही. इथं भूताचा बाजार आहे, काहीच मिळत नाही, काहीच कळत नाही. तिथं उतावर उत, त्याचं नाव कलियुग. अगदी बरोबर आहे माऊली, खरंच आहे. हो माऊली. हो माऊली. जेव्हा हृदयात बोध थांबतो तेव्हा अज्ञान संपत, मन रामात विलय पावतं, रामाचं सुख भेटतं. मन व्यवहारापासून अलग होतं, ते रामरूप होतं. तेव्हा त्याला तो व्यवहाराचा साक्षी होतो. तेव्हा व्यवहाराचा संबंध जातो आणि तो मुक्त होतो. मांडली बेटा, अनुभूती मांडली. ही अनुभूती आता मला कळणार. अनुभूती नाही माऊली, शब्दाच्या पलीकडची आहे माऊली. हो माऊली, खूप भाग्य. हॅलो. म्हणून भाग्य योगी भोवे तुम्हा संताचे मी पाये, पाठन आता केला आहे पुणे जगे. म्हणून भाग्य योगी भोवे, माझं भाग्य खूप मोठं आहे. मी संताच्या पायापाशी आलो, श्रवणामध्ये सहज गेलो, मी स्वतःला जाणवू लागलो. मोक्ष काय आहे त्यानं पदरात दिला, बंध काय त्यानं काढून टाकला. ओळीचा अनुभव त्या संतानं त्या हृदयात दिला. वेद काय समजावून दिला, भ्रम काय पुसून टाकला, अज्ञान काय काढून टाकलं, मन रामाकडे पाठवलं, भेद संपवला, अभेद प्रगटला. हे संतांच्या सभेत घडलं, हे तुम्हाला मी सांगायलो. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत माऊली. कोटी कोटी. मी संतांच्या पायापाशी आलो. ऐका, नाट्यापाशी नाही गेलो तुडवायला, टोचायला आणि पुन्हा बोचायला. अगदी दोस्त पुन्हा नातं बोचत मनामध्ये. हो माऊली. बसत की नाही? हो माऊली. हो माऊली. कोण कधी रंग पलट झगडल्यासारखा सांगता येत नाही. कोण कधी आपला फायदा तुम्ही मतलब साधल हे कळत नाही. पण संत मतलब नसतात, त्यांना स्वार्थ नसतो. ते कुणाचा अभ्यास करत नाहीत, फक्त मोक्ष देतात, अज्ञान संपवतात, वृत्तीला राम करतात, देहाचं भान टाकून देतात, जगत भान संपवतात. संताच्या पायापाशी आले की सुख मिळतं, मी कोण कळत. हो माऊली. सुख कुठे मिळतं? नाट्यापाशी नाही मिळतं? नाही मिळत माऊली. नाही 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 बेटा, भ्रम आहे माऊली, भ्रम. उत्सर हरभरा म्हणजे नाते. किती पाण्यात ठेवा ती फुगतच नाही, किती बी द्या त्याला किंमतच नाही.
हो माऊली जास्त अंगात एकदम खरं आहे, बरोबर आहे. काही परत नाही तुम्हाला लोकांना आता उगवलं तुम्हाला काय माती कळेल, नासन पोतन आम्ही अनुभव करून तुमच्या पैसे आलो सगळे 12 वर्ष या संसारात तापून भाजून तुम्हाला भेटलो जाता जाता मला काय माहिती, तुम्ही राजे लोक. चला विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हॅलो कोल्हेवार, कोणी बोलू नका. हॅलो कोल्हेवार. हा बोला माऊली.